केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क जरी वाढवले असले तरी याला जास्तीचे शेतकऱ्याला फायदा होणार नाही। 200-300 रुपयापेक्षा जास्त काही मिळतील अशी व्यवस्था नाही आहे यामध्ये। आणि सरकार MSP प्रमाणे फक्त आम्ही शेतकऱ्यांना पैसे देत आहोत असं दाखवण्यामध्ये आहे। आता मध्य प्रदेशमध्ये 6,000 रुपयाच्या जवळ MSP निघाली आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 4,892 रुपये निघाली, म्हणजे याही ठिकाणी 1,000 रुपयाचा फरक आहे। म्हणजे शेतकऱ्याला दाखवायचं की आम्ही तुमच्या बाजूने, परंतु आम्ही जे मागितलंच नाही ते तुम्ही आम्हाला का देताय? आम्ही तुम्हाला सांगितलं की सोयाबीनचा 1 क्विंटल खर्च तयार करण्यासाठी आम्हाला खर्च येतो 7,000, तर तुम्ही किमान 8-9 हजार मिळण्याची व्यवस्था करा। तुम्ही फक्त MSPच्या भोवती शेतकऱ्यांना फिरवताय, हे आम्हाला मान्य नाही। शेतकरी कदापिही याला भीक घालणार नाही। शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सामोरे जावंच लागेल। शेतकरी ज्या विचारल्याशिवाय आता राहणार नाही।